आम्ही जोडी दाखल झाली आहे. एका बाजूला तुम्ही पाहता बॅटर सलामी जोडी तुम्हाला बॉल मिळेल. इथे पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला मी म्हणेन आणि बाल बचावले गेले. धावफलक तुम्हाला बॉल मिळेल. भावेश आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहता मित्रपती राज. भावेश लहाने आणि राज लहाने ही जोडी तुम्हाला त्याच्यामध्ये बाल बेल. राकेश पाठारे गोलंदाजी मार्कवरती आता दाखल झाला. षटक क्रमांक पहिलं घेऊन एका बाजूला जांभिवली तर दुसऱ्या बाजूला कासगाव अशी मॅच तुम्हाला बाल मिळेल. ऑन साईडला खेचलाय, फटका चांगला आहे, परंतु धाबा किती मिळतील पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार. पहिला बॉल फेस करतो राज लहाने, त्याच्या बॅटमधून येतो षटकार. मचका बॅटिंग करतो. यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती राज लहाने दाखल झालाय आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. काय गोलंदाजी इथे बाहेर मिळते. पहिला बॉल मी म्हणेन जरूर बीट झाला होता. बॅटर तुम्ही पाहिलं भावेश लहाने, परंतु पुढच्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना राज लहानेच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि धावफलक 7 आकड्यापर्यंत तुम्हाला बाल मिळेल. राऊंड द विकेट गोलंदाज जिंकतोय. पुन्हा एकदा खेळतलाय गोपणी सारखी बॅट फिरवली लॉंग ऑनला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट. बॉल सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. लेग बाईज की बॅट कट. लेग बाईज 13 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या टीमची टोटल तुम्हाला बाल मिळेल. काय सुरुवात करतोय राज लहानेचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच कासगाव संघ कासगाव गाव पूर्ण उपस्थित असतो आणि आज देखील तुम्ही पाहताय इथे तशीच बॅटिंग करतोय. 2 षटकार सलग आपण पाहिलेत. यावेळेस बॅटर राज लहानेच्या बॅटमधून टीमची टोटल धावफलकावरती बेगाने पुढे सरकत असताना 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऑन साइडला खेचलाय मिडविकेटला. हा देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडविकेटला हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल सीमा पार. सलगचा तिसरा षटकार आणि या स्पर्धेत वेगळी संकल्पना यशवंतराव बंधूच्या माध्यमातून सलग 3 षटकार 3 विकेटसाठी एक सुंदर ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानी करतोय. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय भावेश आणि त्याच्या साथीनं मैदानावरती दाखल झाला राज लहाने आणि त्याच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार. तीन बॉलवरती 3 षटकार तुम्हाला पार मिळेल. धावफलक वेगाने पुढे सरकतो. 11 धावा टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. बिंदास शिस्पीला तुम्ही पाहताय जो संघाचा अनुभवी खेळाडू आहे त्याच्या साधनं तुम्ही पाहताय मैदानावरती वैभव पवार आता क्षेत्ररक्षण लावत असताना इथे देखील स्विंग आणि बेस्ट टप्पा पडला. बरदा वेगाने बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. आकाशला तुम्ही पाहताय त्याच्या मागे रक्षक भूमिकेत तो दाखल झालाय, परंतु आता अखेर सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल यावेळेस गोलंदाज राकेश पाठारेच्या बाजूतून, कारण 3 सलग षटकार आले. पुन्हा एकदा कमबॅक तो करतोय. धावफलक 19. इथे देखील तसा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फसवी गोलंदाजी पाहायला मिळेल. टप्पा पडला, बोट विखुरली, फिंगर रोल केली. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. दरबान डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहताय पहिलं इथे मात्र संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. का बॅटिंग केली राज लहानेला आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून 3 सलग षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये राज लहानेचं राजपण आपल्याला जरूर पाहायला मिळालं आणि 19 धावा तिने मात्र वसूल केल्या. श्री गणेश क्रिकेट संघ येवेगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मैत्री चषक कित्येक वर्ष श्री गणेश क्रिकेट संघ येवे या संघाची आपण पाहिली सेवा केली आहे. नरेशजी यशवंतराव दिनेशजी यशवंतराव त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर 51,000 रुपये या स्पर्धेचं पारितोषिक आहे, परंतु 1 लाखाच्या स्पर्धेला देखील लाजवतील असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल.
मैदानाच्या चौपेर बाजूला हिरवमय वातावरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खूप चांगलं खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. पॅबलेन पाहायला मिळतील. भव्य दिव्य व्यासपीठ पाहायला मिळतोय. कॉम्प्युटर बॉक्स देखील तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. आणि खरं तर आकर्षण काय तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी तुम्हाला जवळजवळ 4 पारितोषिके पाहायला मिळतील. एक सुंदर ट्रॉफी, फ्रूट्स, हँड ग्लोव्स आणि एक सुंदर कॅप आम्ही देऊन सन्मानित करतोय. आणि सलग 3 षटकारासाठी एक सुंदर ट्रॉफी आणि त्यानंतर 3 विकेटसाठी एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. गोरदा सज्ज इथे पुन्हा एकदा तुम्ही पाहताय वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. लाईन थोडीशी खराब आहे. पंचांनी पाहिलं. अंपायर सिग्नल वाईट बॉल. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज सोनू येतात. गोलंदाजी मार्कवरती टीमची टोटल 20 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. बिंदास शिसवे यांना तुम्ही पाहताय जे संघाचे जुने जाणते खेळाडू आहेत तेच आता लीड करतात या टीमला. फुलटॉस होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला बॉल चालला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक चिके सिंगल इथे एकपट्टी जाईल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. बिंदाजी शिशवे यांनी सांगितलं काही घाई गडबड करायची गरज नाहीये. बॉलला हळूवारपणे उचला आणि थ्रोपैकी देखील चांगली पाहायला मिळाली आणि धावफलक 21 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये संत वाहते इंद्राणी अशी सुरुवात जरूर पाहायला मिळते. बॅटर बाबेशच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एरवरती राज. इथे पुन्हा एकदा लाईन थोडंसं बेस्टिक पाहायला मिळते त्यामुळे पंच आमच्यापर्यंत इशारा करतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावफलक टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्ले ऑन. इथे फटका चांगला 20 शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे. प्रॉपर बॅट मध्ये बॉल नव्हता. दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 24 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळते. खरं तर मैत्री चषक या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय आणि मैत्री काय असते ना ते आम्ही या 3 दिवसामध्ये पाहिले. कारण या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल सरपंच असेल, शाखा प्रमुख असेल, नगरसेवक असेल, डॉक्टर असेल, काल पोलीस बांधव देखील सकाळपासून उपस्थित होते. सानप साहेबांना आपण पाहिलं या मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी पूर्ण दिवसभर या स्पर्धेचा आनंद घेतला. आणि त्यामुळेच की काय क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय सातत्याने नरेशजी यशवंतराव आणि दिनेशजी यशवंतराव यांची मैत्री मोठी आहे. त्यामुळेच त्यांनी मैत्री चषकाचं आयोजन इथे मात्र करण्यात आलं आहे. खरं तर नेहमीच आपण पाहत असतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर स्पर्धकांना आणि त्याचबरोबर आयोजकांना कोणाची मदत होत असेल तर नामांकित पुरस्कर्ते म्हणून ख्याती आमचे दिनेशजी यशवंतराव यांची. आणि त्यावेळेस तुम्ही पाहताय यस आमचे ध्रुव देखील आलेत ज्यांच्या नावानं आपण पाहतोय खरं तर नेहमीच संघ बांधले जातात. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. आय थिंक बॅटची खडा होती त्यामुळे थोडेसे नाराज असतील बिंदास कारण त्यांनी पाहिलं होतं इथे खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला होता जरूर. एक सिंगल धाव इथे एकपट्टी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. यस धाव इथे नसणार त्यामुळे पहिल्याच बॉलवरती बॅटर बाद झाला. पहिल्या धावेसाठी बॅटर बाद झाला. भावेशला आपण पाहिलं त्याने मैदान सोडलं आणि धावफलक टीमची टोटल 24 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय सौरभ. ऑन साइडला खेळलाय. पहिला बॉल फेस करतोय सौरभ. मैदानाच्या तो दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. सौरभ मैदानात दाखल झाला त्याच्या बाटपासून षटकार आला. धावफलक 30 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर वेगाने आता धावसंख्या इथे वेग धारण करत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान शरीराला चेंडू आदळतोय आणि एक चिक सिंगल
धाबे ते एकवटी जाईल, बाटकट होती आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील आता पुढे सरकत असताना षटक क्रमांक दुसरा मी मिळेन संपन्न झाला. अच्छा, टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. खरं तर एक हसरा चेहरा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ध्रुव दिनेश यशवंतराव याला तुम्ही पाहताय. त्याच्याच नावानं कित्येक वर्ष संघ बांधत असतात आमचे दिनेशजी यशवंतराव आणि नरेशजी यशवंतराव. त्या ध्रुवला पण पाहतोय. एक सुंदर चेहरा तुम्ही पाहताय. खरं तर येवेगावचं उद्याचं भविष्य, क्रिकेट क्षेत्रावरती त्याचं भरपूर प्रेम आहे. नेहमीच तो देखील क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी येत असतो. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 31. 31 धाबा धावफलकावरती जोडले जातील. ध्रुव दिनेश यशवंतराव याला तुम्ही पाहताय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तो दाखल झालाय. व्ही शेप मध्ये खेचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 37. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. सौरभला तुम्ही पाहता. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकेल. आडवा बाटा घेतलाय. ऑन साईडला बडबी केला. बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये खेळाडू पोहोचेल. बॉलला उचलतोय, फेकतोय. दरम्यान एक चिकी सिंगल धाबी ते एकपल्ली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन राज लहानेचं राजपण आपण पाहिलं. त्याने तब्बल 3 षटकार घेतले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्याला संधी मिळाली नाहीये आणि त्यामुळेच की काय आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 19 धाबा, तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 धाबा खर्च केल्या सोनूनं. त्यामुळे धावफलक टीमची टोटल 31 होती आणि आता जाऊन पोहोचले स्कोअर कार्डवरती 38 धाबा. धावफलकावरती तुम्हाला बार मिळतील 38. सागर लेफ्टम सीमर दाखल झालाय. लेफ्टम ओव्हर द विकेट या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना इथे देखील विकेट करायचं होतं, नाही जमलं. बॅटची कडा घेतली. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक पाठमोरा होता, परंतु इथे आपण जर पाहिलं तर 2 धाबा एक पण्याचा प्रयत्न जरूर झाला. बाल बचावलंय आमचे बकॅडॉन आणि इथे 2 धाबा मिळतील. खरं तर रेस्टनच्या मागे आपण पाहिलं आउटफील्ड भरपूर फास्ट होती, परंतु चेंडू दरम्यान स्लो झाला. अडला चेंडू तिथे आणि त्याचाच फायदा आता होतोय टीम जांभिवली संघाला. परंतु 2 धाबा मिळतील टीम जांभिवली संघाला. दरम्यान धावफलक आता 40 आकड्यावरती तुम्हाला बाल बेल. 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदा सज्ज होतोय. सागर लेफ्ट मोर द विकेट. इथे ऑन साइडला खेचला. आडवा बॅट. आहा, बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टक्सा स्वीट जाऊन कानावरती आदळलाय आणि बॉलने केले मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर. यामध्ये 6 धाबा. षटकार. चला पाणी घेऊन जा, पाण्याची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकार वसूल केलेत आतापर्यंत सागरच्या विरोधात. आज पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर वर्षातील खास दिवस दिनेशजी यशवंतराव साहेबांचा लग्नाचा वाढदिवस. हॅपी अॅनिव्हर्सरी दादांना आम्ही देऊ आणि आमच्या वहिनींना देखील, कारण आज मेजवानी आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. दिनेशजी यशवंतराव साहेबांनी सांगितलं आमचं बकेट ऑन रेडी आहेत. कारण एक हसमुख व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं ते आमचे दिनेशजी यशवंतराव यांचा आज ॲनिव्हर्सरी सोहळा
संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पार पाडणार आहोत. आणि आज संध्याकाळपर्यंत आमचे योगराज महाराज बुटारे यांचा नृत्य देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफिशियल पंच आहेत, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस चांगलं कार्य ते करत असतात. सागर टू गो लेफ्ट मोर विकेट सज्ज होतोय. समोर राज लहाने, फुल टॉस बॉल, फटका फोसलाय. यावेळेस संपार सिग्नल नो बॉल. दरम्यान जेल तर स्वीकारलाय, परंतु 2 धाबा एक पडायचा प्रयत्न चालवलाय. यष्टी रक्षक चेंज केला आणि आता तुम्ही त्याचा रिझल्ट पाहताय. बिंदास शिसवे आलेत आणि दुसऱ्या धाब्यासाठी राज लहानेला मैदान सोडावं लागेल. बॅट्स पण आउट. मागे क्लोज किपिंग तुम्हाला पाहायला मिळेल. अनुभव प्रचंड आहे. त्याच अनुभवाची शिदुरी आता पणाला लाभत असताना तुम्ही पाहताय दुसरी धाब एक पडण्याचा प्रयत्न जरूर केला. नो बॉल वरती झेल स्वीकारला होता राकेश पाटकर यांना, परंतु भरपूर वेगानं त्याने थ्रो इथे केला आणि दरम्यान आता ज्या राजला मात्र 2 वेळा जिवंत माल आहे, आता तोच राज लहाने इथून मैदान सोडत असताना 9 चेंडूमध्ये 29 धाबांची खेळ त्याने केली. या मॅचमध्ये टाळा एकदा वाजला पाहिजेत राज लहानेसाठी, कारण काप बॅटिंग केली. सलग 3 बॉल 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना खरं तर कासगाव म्हटलं की शिवसेना तालुका प्रमुख, पंचायत समितीचे माजी सभापती बाळारामजी कांबरे साहेब असतील, ना देखच बैलगाड्या शर्यत मोठं लक्ष बैलाचे मालक किरणजी राऊत साहेब आणि सरपंच हरीशजी राऊत साहेब असतील, यांचं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम कासगाव संघाला आमचे हनुमानजी टेंबे, सबीरजी राऊत. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. स्कोअर लेगला बॉल ट्रॅबल झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक बली, दुसरीचा प्रयत्न झालाय. बघता बघता बॉल मात्र मागे चाललाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, परंतु धावा मिळतील 3. एक रन शॉट, एक धाव इथे मात्र कमी मिळणार आहे, कारण 1 रन शॉट असं पंचांनी इथे मात्र घोषित केलं. आमचे मित्र संकेतजी राऊत ते देखील आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. दीपक दादा भोईर एरंदाळ यांचे आगमन झाले, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आमचे जेबी दिनेश भालेराव, काल त्यांचा खेळ भरपूर चांगला होता, कारण घरचं मैदान होतं. मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होती, त्यामुळे सलग 3 बॉलवरती 3 विकेट. तदनंतर आपण पाहिलं मॅडम ओव्हर तिथे टाकली आणि इथे घडलंय काय, तर बॅटर सौरभला आता मैदान सोडावं लागेल. फोनच बाद, धावफलक जाऊन पोहोचले 50. षटक क्रमांक 14
के एल मैदानाच्या परत दाखल झालेत. करण लहानेला तुम्ही पाहता पहिला बॉल तो फेस करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला बॉटम पार्टच्या मधनं. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. राकेश पाठारे आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 14 घेऊन सांघिक कोट्यातील 14 तर वैयक्तिक दुसरे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल देखील आता सलग तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. पंचांकडे पाहिलं होतं अशा नजरेनं कारण लहानेनं की हा बॉल इथून वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हते. पंचाने सांगितले डॉट बॉल. गोलंदाज विशाल राकेश आहेत. इथे देखील सलगचा तिसरा चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः पिसं उपटली होती राज लहानेनं, परंतु आता कमबॅक करायचा प्रयत्न करतो राकेश पाठारे. मैदानाच्या आतमध्ये त्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 3 बॉलवरती बीट करतोय करण लहानेला. राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चौथा बॉल आता राहिलाय इथे राकेशच्या नावावरती आणि सलग चौथा बॉल आता बीट करतोय राकेश पाठारे विशाल पाठारे अशी बंधुराची जोडी तुम्ही नेहमीच पाहताय टीम जांभेली संघामध्ये खेळत असताना. यावेळेस देखील तुम्ही पाहता आतापर्यंत चांगला क्रिकेट मैदानावरती खेळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता जास्त, परंतु आता कमबॅक करायचा प्रयत्न इथे चालवलाय. 5वा बॉल सलग तो देखील करण लहानेच्या अगेन्स्ट आता डॉट पाहायला मिळेल. काय गोलंदाजी करतोय. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण आपण पाहतोय सातत्याने खुल्या गटातून खेळत असताना करण लहानेची वर्णी लागत असते. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे, परंतु त्याच्या विरोधात खेळत असताना 5 चेंडू सलग डॉट टाकले. त्यावेळेस राकेश पाठारेच्या माध्यमातून वाखण्याजोगी कामगिरी. राऊंड द विकेट. इथे देखील घडलंय काय पाहावं लागेल. पंच आमच्याकडे इशारा करतात. दाद मागतात पंचांकडे, परंतु आता तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. रनआउट साठी का पंच? यस, रनआउट साठी आता इथे मागणी केली आहे, परंतु 6व्या बॉलवरती बॅट कट आहे का हे देखील पाहावं लागेल. पंचांनी तर इथे मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा केला नाहीये. दाद मागतायत. बिंदास शिशवे असतील त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती आमचे वैभव पवार असतील. क्रिकेटला दम मानणारा व्यक्ती आहे. खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल आमचे यस फलंदाज आहेत बाद. त्यामुळे आता मॅडम षटक राहिलंय या स्पर्धेतील दुसरं, ते म्हणजे राकेश पाठारेच्या नावावरती. फलंदाज बाद ऋतिक आउट आहे. निळजे बी दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. आई गावदेवी क्रिकेट संघ जांभिवली विरोधात तुम्ही पाहता मैदानावरती श्री गणेश मिताली 11 कासगाव या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज सूरज येतात गोलंदाजी मार्कवरती. यंगस्टर खेळाडू आहे सूरज, आता मैदानावरती दाखल झाला. कमी वयाचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. त्याच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली आहे. बिंदा शिशवे यांनी सांगितलं तो करू शकतो आणि आता तो गोलंदाज दाखल झालाय. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल चौकार. यंगस्टर खेळाडू आहेत सूरज, त्याच्या खांद्यावरती आता मोठी जिम्मेदारी दिली आहे. धावफलक 54 या आकड्यावरती तुम्हाला पार बेल. 6 चेंडू मी म्हणेन करण लहाने सारख्या बॅटरला इथे मात्र उभा ठेवलो. गोलंदाज
राकेश पाटील याच्या माध्यमातून, ज्या राकेशनं पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या, अक्षरशः तुटून पडला होता. राज लहान आहे, परंतु आता हे क्रिकेट इथे काही होऊ शकतो, विश्वासच बसणार नाही आहे. कारण लहान एक मोठा खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आम्ही नेहमीच पाहिला. आणि आज देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला दुसऱ्या डाबामध्ये त्याची गोलंदाजी पाहायला मिळेल. रफ्तार का सौदागर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कासगाव एक्सप्रेस म्हणून त्याची ख्याती आहे. गोलंदाज सज्ज होतोय. सूरजचा दुसरा बॉल, वेग भन्नाट आहे, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटम पॅटच्या मधनं टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिला बरोबर चौकार षटकार आवडत नाहीये कोणत्या गोलंदाजाला. त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण आता देत असताना मध्याच्या आतमध्ये इतका जवाब पत्तर से तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता दुसरा बॉल त्याने डॉट फेकला, चांगली गोलंदाजी करतोय, यंगस्टर खेळाडू आहे. आणि या मॅचमध्ये आता तो देखील आपल्या नाबाची छाप सोडत असताना पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट. इथे बॅटची कडा आहे, फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा, बॉल मात्र नाही थांबणार. आउटफील्ड भरपूर फास्ट, बॉल सीमा पार, चौकार. मधुराचारमध्ये तुम्ही पाहताय 20 शेप मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये वैभवजी पवार यांना तुम्ही पाहू शकता. खरं तर क्रिकेटचं त्यांचं जुनं नातं आहे, कारण जेव्हा जेव्हा मोठमोठी स्पर्धा होत असते, मनीष शिलेबन जी स्पोर्ट्स वाकलन या संघाला ते पुरस्कृत करत असतात. समोर कोणताही संघ असो, परंतु वाकलन संघावरती त्यांचा भरोसा. त्यामुळे वैभव पवार हे नाव देखील मोठं आहे. इथे देखील बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, त्याच दिशेला ज्या दिशेला मागच्या बॉलवरती चौकार आलाय, तिथेच पुन्हा एकदा चौकार वसूल करतोय के एलच्या बॅटमधून 4 धावा. डॉट जरूर आलाय, परंतु आतापर्यंत 3 चौकार ठोकलेत. कारण लहानच्या बॅटमधून धावफरक जाऊन पोहोचले. टीमची टोटल जोडली गेली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 62 धावा. ऑन साइडला खेळतला, लॉंग ऑनला बॉल चाललाय. वाराची वार्तालाप करत असताना हुआ के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सूरज आलाय मैदानावरती, परंतु आतापर्यंत त्याने चेंडू टाकले जवळजवळ 5, त्यामध्ये धावा खर्च केला तब्बल 18 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता धावफरक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 68 धावा. धावफलकावरती जोडले गेले, एक मोठी टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू डॉट जरूर आले राकेशच्या गोलंदाजीवरती, परंतु इथे मैदानावरती काप बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल, 1 टू गो. शेवटचा बॉल, गोपोटी सारखी बॅट फिरवली, बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती चेंडू घरंगत राहिला. दरम्यान एक चिकी सिंगल एकवटली. दरम्यान दुसरीचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु करण बाद होतोय. आणि आता धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 69 धावा, आणि 70 धावाचा टार्गेट आता तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल.
विरोधात नळजे बी दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सरळ हाताने मदत करण्यात आली त्यांचे नितीन पांडुरंग तरे उद्योजक आशिळे यांच्याकडून प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ पाचव्या क्रमांकाचे ट्रॉफीज आपल्याला लाभले त्यांचे आम्ही आभारी आहोत. तेजसजी राजाराम मस्कर यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी लाभले त्यांचे आम्ही आभारी आहोत. उत्कृष्ट फलंदाज कूलर आम्हाला लाभले अमरजी बोराडे उद्योजक यांच्याकडून त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला कूलर लाभले कैलासवासी संदेश बलराम गायकर यांच्या स्मरणार्थ स्वप्नील बलराम गायकर यांच्याकडून आम्हाला कूलर लाभले त्यांचे आम्ही आभारी आहोत. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजसाठी बालिकाबीर चषक आम्हाला लाभले विठ्ठल पांडुरंग कोंडे यांच्या स्मरणार्थ हरिचंद्र विठ्ठल कोंडे यांच्याकडून आम्हाला लाभले त्यांचे आम्ही आभारी आहोत. मालिकेबीरसाठी आपण एक प्रीज पाहतोय दीपकजी हरिचंद्र बाबरते श्री सद्गुरू कृपा इलेक्ट्रॉनिक यांच्याकडून आपल्याला फ्रीज देण्यात आले त्यांचे आम्ही आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी कॅप आपल्याला लाभले जाबेज शेख यांच्याकडून परफेक्ट गारमेंट ओनर. मात्र सुरुवात दोन्ही टीमला पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल ड्राईव्ह केला बी शेप मध्ये बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय बॉलला उत्तम फेक करेल दरम्यान एक सिंगल धाबे एकपटी जाईल. बॉलची व्यवस्था आम्हाला करण्यात आली आहे खरं तर नितीनजी भोईर उद्योजक यांच्या माध्यमातून त्याचे आम्ही आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द मॅच साठी हँड ग्लोव्ज आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर एक्साइट ऑफिसर मुंबई सानप साहेब जे काल या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होते त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि फ्रूट्स आम्हाला लाभलेत खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व श्यामजी देशमुख सर मॅम फ्रॉम कान्होर यांच्या माध्यमातून त्यांचे आम्ही आभारी आहोत. अंपायर सिग्नल नो बॉल सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेत प्रसाद मस्कर यांच्याकडून. फिल्डिंग बिवर मध्ये मिळून थोडीशी त्रुटी आढळली त्याचमुळे आता पंचांनी हा नो बॉल इथे घोषित केला. या पहिल्या ओव्हरसाठी कॅश प्राइज येतोय सलग 3 बॉलवरती 3 षटकार आले तर 1100 रुपये 3 बॉलवरती 3 विकेट आले तरी देखील 1100 रुपये. या स्पर्धेचे शिल्पकार नरेशजी यशवंतराव साहेबांकडून हे कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाज करण लहानेसाठी 3 बॉल 3 विकेट संपादित केले तर 1100 आणि दोन्ही बॅटरसाठी या षटकासाठी 3 बॉल 3 षटकार जर आले तरी देखील 1100 रुपये. नरेशजी यशवंतराव यांच्या माध्यमातून फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न बॉल डीपमध्ये आलाय जरूर क्षेत्ररक्षक उपस्थित दरम्यान एक सिंगल. निळजे टीमचे कॅप्टन इथे आले विनंती टीम शेलू आपण देखील टॉससाठी लवकरात लवकर या. सर यायचं कॅप्टन निळजे टीमचे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बदलापूर नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे देखील अपील 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 फलंदाज बाद लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली गेली आहे आणि अखेर इथून मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. पाच चेंडू आतापर्यंत टाकलेत त्यामध्ये एक चेंडू खराब होता नो बॉल आणि मी म्हणेन चेंडू खराब नव्हता तर फिल्डिंग विवेचनेमध्ये त्रुटी आढळल्या होते त्यामुळे तो चेंडू नो घोषित करण्यात आला. आणि दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपला 3 धापा धापालकवरती तुम्हाला पार माहिती गोलंदाज KL करण लहाने पुन्हा एकदा सज्ज होतोय समोर तुषार पाटील राऊंड द विकेट.
इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आलाय. टिक करणारे क्लॉक करण लहानेचा ब्लॉक आपण पाहतोय आणि इथे देखील डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या षटकामध्ये राकेश पाठारेच्या विरोधात धाबा वसूल केले होते राज लहानेनं तब्बल 19. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. फक्त 3 धाबा. हाफ ट्रॅकर होता. अडवा बाटना खेचला. मिडविकेटला बॉल चालला डीप मध्ये. इथे धाबा किती मिळतील? चौकार येतो. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हतं त्यामुळे बॅटर देखील रिलॅक्स होते आणि येतोय चौकार. षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल 7 या आकड्यावरती तुम्हाला 12 मेल लक्ष होतं या मॅच मध्ये तब्बल 70 धाबांचं. त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना मेमणेन कुठे तरी पिछाडीवरती पडलाय संघ जांभिवली. 4 षटकामध्ये मेमणेन या 70 धाबा 69 धाबा नोंदवल्या गेल्या होत्या कारण 6 चेंडू निर्धाव आले होते. मॅडम षटक आपण पाहिलं. राज लहान येतोय गोलंदाजी बारवरती. पहिला बॉल त्याने डॉट टाकला. त्यांच्या मागे एसी रक्षक तुम्ही पाहताय जो ऋतिक आहे पुन्हा एकदा काहीसा कानमंत्र देण्यासाठी जो दाखल झाला. त्यांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्ही पाहताय फायनलच्या क्षेत्रामध्ये हनुमंत टेंबे यांना तुम्ही पाहताय जो मात्र सज्ज झाला. त्यांच्या मागून पूर्णपणे फील्डची विवरेचना तुम्हाला पाहायला मिळेल. आज समीर राऊत टीम मध्ये नाही आहेत. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे समीर राऊत. इथे फटका चांगला. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल ओलांडतोय सीमारेषा. बिग हिट षटकार. षटकार ठोकला. हा पहिला बार तुम्हाला पाहायला मिळेल टीम जांभेलूचा पलटवार होत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर पहिल्या बॉलवरती अभ्यास केला कशा प्रकारची गोलंदाजी करतोय गोलंदाज मैदानाच्या मध्ये राज लहान आहे. दुसरा बॉलवरती बॉलला मात्र भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक जाऊन पोहोचले 13 धाबा. अजून एक चांगला फटका आहे. लॉंगॉनला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॉलला तो फेक करतील दरम्यान मिळेल ती सिंगल. सिंगल डबलला आता प्राधान्य देत असताना हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस मोठा फटका येतो त्यावेळेस मात्र सिंगलने स्ट्राईक ते रोटेट करतात पुन्हा एकदा चान्स देतात समोरच्या बॅटरला. आणि आता तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं या मॅच मध्ये कारण एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवलाय गोलंदाजी बारवरती गोलंदाज राज लहाने. राईट मोर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय डीप मध्ये. सोळा धाबा धावफलकावरती तुम्हाला 12 मिळतील. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऑन साइडला खेचलाय. बिग हिट. वाड शॉट. बॉल चालला मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ सीमा पार षटकार. षटकार ठोकलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती 22 धाबा. धावफलकावरती तुम्हाला 12 मिळतील. का बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त धाबा होत्या 7 आणि आता तुषार आतापर्यंत एक चौकार एक षटकार त्याने लगावलाय आणि टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना 22 धाबा धावफलकावरती जोडले गेले. टार्गेट होतं या मॅच मध्ये 70 धाबांचं. लाईन चेक करावे लागेल. पंच आमच्याकडे बळतात. इशारा येतो व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली राज लहानेनं. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतायत राज लहानेला तुम्ही पाहता मैदानावरती खेळत असताना. काहीसा कानमंत्र ऋतिकने त्याने दिलाय, परंतु आतापर्यंत तो कानमंत्र इथे मात्र सार्थ करत असताना पाहायला मला नाहीये राज लहाने. राईटम ओव्हर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. 20 शेप मध्ये बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल धाबी ती एकपिंडी जाईल आणि सिंगच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता सिंगच्या जोरावरती पुढे सरकेत 23 धाबा धावफलकावरती जोडले गेले. या षटकामध्ये आपण पाहिलं जबळ जबळ 16 धाबा आतापर्यंत खर्च केल्या गोलंदाज राज लहानेच्या माध्यमातून. टॉस आपण संपन्न करू. आई भवानी शेलू संघाचे कॅप्टन अनिकेत भगत यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. टॉस आपण संपन्न करतोय. मी विनंती करेल दीपक दादा भोईर आपण आपला शुभ असते आम्ही टॉस संपन्न करतोय. आपला शुभ असते आम्ही टॉस संपन्न करू. एका बाजूला कर्जत तालुक्यातील क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. कारण आज दोन्ही संघ मोठ्या ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये उतरले. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 24 धावा माफी असावी. चांगला आहे. सरळ बॉल चाललाय सरळ रेषेमध्ये. धनुष्य बाणातून एखादा तीर सुटावा आणि बॉल देखील तसंच आता सरळ रेषेमध्ये निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. षटकार ठोकलाय. मुख्य व्यासपीठावरती कासगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी आमचे रविदादा आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच संघ जिथे जिथे खेळत असतो ते आवर्जून उपस्थित असतात, त्यामुळे त्यांचाही आम्ही नेहमीच उल्लेख करतो कारण संघाला मोठं सपोर्ट असतो. रविदादा यांचं त्यांचंही मनपूर्वक स्वागत. करण लहानेवरती आक्रमण चढवलंय. पहिल्या बरोबरती षटकार ठोकला. बॅट्समन तुषार पाटीलच्या बॅटमधून धावफलक आता बेकारे पुढे सरकेल. 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बाटची कडा आहे त्यांच्या मागे. ऋतिकला तुम्ही पाहताय ज्याने हा झेल टिपलाय आणि अखेर तुषार पाटीलला मैदान सोडावं लागेल. परतच बाद. करण लहानेसाठी पुन्हा एकदा कॅच प्राइज झालंय आणि फलंदाजासाठी देखील कॅच प्राइज आहे. 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 विकेट. 1111 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल, परंतु पुढच्याच बॉलवरती आता सलगचा दुसरा धक्का लागतोय टीम जांभेवली संघाला. राकेश पाठारे बॅक टू द पवेलियन आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती करण लहाने जर इथून विकेट हॅट्रिक संपादित केली तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नरेशजी चिंदूजी यशवंतराव साहेब यांच्याकडून तब्बल 1111 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल.
यांनी जर डान्स केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आणि ते कॅश प्राइज ऑन असणार आहे पुढच्या मॅचसाठी. इथून आता ऑन झालाय. हे प्रेम आहे योगराज महाराज बुटेरे यांच्यावरती, कारण एक नामांकित पंच आहेत, त्याचबरोबर मैत्री ते जपत असतात. गोरदास जेवतोय. इथे बॅटची कडा आहे दरम्यान थडमानचा खेळाडू पुढे सरकला होता, परंतु बाल बचावले गेले. विकेट हॅट्रिकचे उंबारटे होते यावेळेस, कारण लहान आहे तुम्ही पाहता, जे मात्र सलग 2 विकेट त्यांनी संपादित केले होते, परंतु 1111 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्याच्यासाठी लांबलं होतं नरेशजी यशवंतराव यांच्या माध्यमातून. कारण पुरस्कर्त्याच्या यादीतील मोठं नाव आहे. नेहमीच खेळाडू जर चांगली कामगिरी करतोय तर त्याचं मनोबळ वाढवण्याचं काम करतात, आत्मविश्वास वाढवण्याचं काम नेहमीच केलं. यावेळेस देखील नरेशजी यशवंतराव यांच्या माध्यमातून यावर्षी सीझनची सुरुवात थोडीशी अडकळत झाली आमचे दिनेशजी यशवंतराव यांची, परंतु तदनंतर ट्रॉफीवर ट्रॉफी आम्हाला लागत गेली. मुरबाडची स्पर्धा गाजवत असताना खारबाव टीमने त्यांना पारितोषिक जिंकून दिलं. तदनंतर बाबाळे बी या संघाने देखील कासगावच्या स्पर्धेमध्ये त्यांना एक पारितोषिक जिंकून दिलं. तदनंतर खडी गोलवली या संघाने देखील आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. ध्रुव 11 या नावानं नेहमीच संघ बांधत असतात, परंतु दुसऱ्या बाजूला आम्ही म्हणेन आमचे वैभवजी पवार जे बाकलन टीमला बांधत असतात, त्यांचं आम्ही स्वागत करू बदलापूर नगरीमध्ये. धावफलक 32. हा ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा कारण पाहिलं होतं, पॉईंट क्षेत्र पूर्णपणे मोकळं आहे, त्याच दिशेला फटका घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर तुम्ही पाहता शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. आणि आता धावफलक 32. 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. चला पाणी आपण घेऊन जायचं. बस आपण टॉस संपन्न करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आपण. आई भवानी माता शेलू विरोधात संघ खेळतोय निळजे बी. एका बाजूला कर्जतचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट पाहायला मिळेल. टॉस आपण इथे संपन्न जरूर करू. दीपक दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे महेशजी धुळे सर देखील जोडले गेलेत, ज्याचा आवाज आपण 3 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ऐकतोय. टॉस संपन्न झाला, टॉस जिंकला टीम निळजे बी संघाने निर्णय कळपायचा. निळजे संघानं टॉस जिंकून पारंपरिक निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी टीम आई भवानी माता शेलू संघाला बॅटिंगसाठी. धन्यवाद. बारा चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. पहिला बॉल गोलंदाजी मार्गवरती तुम्ही पाहताय, गोलंदाज दाखल झालाय षटक क्रमांक 14 घेऊन. पहिला बॉल डॉट फेकतोय भावेश आलेत गोलंदाजी मार्गवरती. सलामीला देखील भावेश दाखल झाला होता आणि आता मध्यवर्ती पुन्हा एकदा तो दाखल झाला या मॅच मध्ये. पहिला बॉल डॉट फेकला. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका षटकार.
षटकार ठोकला, धावफलक वेगाने पुढे सरकतोय. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर स्वतः गोंदात पोहोचलाय आणि आता अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम जांभिवलीला. बॅट्समन आउट. लक्षात असू द्या अनिकेत भगत डिसिजन पेंडिंग आहे. अनिकेत भगत नडीचे बी संघाचा डिसिजन पेंडिंग आहे त्यांनी सांगितलंय. थोड्या वेळात ते डिसिजन कळवतील. धावफलक तीन षटकाच्या अंती 32 आपण पाहिलं आणि आता एक षटकार जरूर आलाय. 3 बॉलचा खेळ पुन्हा एकदा संपन्न झालाय. धावफलक जाऊन पोहोचते 38, 38 धावा. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, अजूनही 32 धावांची गरज. फुल टॉस इथे टर्न केला ऑन साइडला, बॉल चालला डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय. दरम्यान 2 धाबा इथे देखील एक पडला जातील, परंतु सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर इथून आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये, हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल आणि हेलिकॉप्टर शॉट इथे दाखवावा लागतील, मोठे फटके घ्यावे लागतील. परंतु धावफलक 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, अजूनही 30 धाबांची गरज. विशालला तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झाला विशाल पाठारे, त्याच्या साथीनं बिंदास शिसबे, ही जोडी तुम्हाला बाल मिळेल. बॅटची कडा आहे इथे देखील असं वाटलं होतं विशालला बॉल मात्र एस्टनच्या मागे चाललाय, परंतु विशाल फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि दरम्यान एक चिकी सिंगल येथे एक बडी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 41, 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला स्कोर कार्डवरती पार मिळेल. फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक आहेत राज लहाने, बॉल उचलून फेक करतील. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला आणि ते तुम्ही पाहता षटक क्रमांक 4 देखील आता संपन्न झालं आणि त्यामुळेच की काय 6 चेंडूचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता जांभेरी टीमला 29 धाबाची गरज. हरवंत टेंबे यांना तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती तुम्हाला त्यांचा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळेल, प्रत्येक बॉलवरती कॅल्सी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक 29 ची गरज. आई भवानी माता शेलू संघ देखील इथे दाखल झाला. रजत मस्ते, अनिकेत भगत, कुमार पाटील आणि कंपनी तुम्हाला जरूर बाल मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळला, परंतु या स्पर्धेमध्ये आता कशा प्रकारचा क्रिकेट खेळतील हे देखील पाहावं लागेल. गोरदास सज्ज होतोय. 6 चेंडू मध्ये 29 धाबाची गरज होती. पहिला बॉल डॉट तुम्हाला बार मिळेल. सौरभ आलेत गोलंदाजी बारवरती, षटक क्रमांक 5 घेऊन. आज कासगावचा बलिंगा देखील टीम मध्ये नाहीये. राज भोईर नेहमीच बलिंगा ऍक्शन गोलंदाजी तुम्हाला त्याची बार मिळेल, परंतु तो देखील आज टीम मध्ये नाहीये. 2 ते 3 प्लेयरची कमी आज आपल्याला जरूर टीम मध्ये दिसणार कारण नो बॉल आणि त्यावरती बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. दरम्यान 1+1 2 धाबा इथे मिळतील. नो +1 अशा 2 धाबा इथे एक पॉइंट जातील कारण क्रिकेट सोबत कामधंदा देखील तितकाच महत्वाचा आहे, त्यामुळे काहीशे प्लेयर तुम्हाला जरूर इथे कमी पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट, तदनंतर नो वरती एक धाव. इथे देखील फ्रीडचा बॉल होता त्यांच्या मागे, यष्टी रक्षक पोहोचतोय
आणि अखेर आता बिंदास शिसवे यांनी मैदान सोडलंय. परत बाद होते, नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होईल. सौरभ इथे लेट कटचा फटका पार मिळेल. हलक्या हाताने चेंडूला ढकललं, दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला आणि इथे धाव मिळणार नाही. जणू काही आता सामना सोडलाय की का. टीम आई गावदेवी क्रिकेट संघ जांभिवली हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरोधात श्री गणेश कासगाव. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. सौरभ आलेत गोलंदाजी बार्क वरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सौरभनं केली आहे. जवळजवळ चेंडू फेकले त्यांनी 3. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला खेचला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक चांगला जेल तिथे पुन्हा एकदा स्वीकारला आणि अखेर आता नवीन आलेला बॅटर तो देखील मैदान सोडतोय. फरदत बाद. निळजे बी आपला निर्णय कळवा. निळजे टीम आपला निर्णय कळवायचा. बॅटिंग जरा बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारला, त्यामुळे आता क्षेत्ररक्षक करायचा टीम शेलू संघाला. आई भवानी क्रिकेट संघ शेलू. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक. इथे फटका पुन्हा एकदा पोहोचला. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला तुम्ही, तुम्हाला बॅटिंगच करावी लागेल याची नोंद घ्यायची आपण. षटक क्रमांक 5 इथे संपन्न झालं आणि इथे सामना जिंकला टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव संघानं. अभिनंदन टीम. तर गावदेवी क्रिकेट संघ जांभिवली तुम्ही देखील चांगलं खेळलात या स्पर्धेमध्ये. आपलंही आम्ही आभार व्यक्त करू. पुढील मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा.